लग्न करावं की नाही अलीकडच्या घटनांनी मुलांची झोप उडवली. नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा वेगळा आहे, थोडा गंभीर आहे आणि अनेक तरुणांच्या मनात सध्या सुरू असलेली एका मोठ्या प्रश्नाची संबंधित आहे. प्रश्न आहे लग्न करावं की नाही. कारण गेल्या काही महिन्यात देशभरात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यानं लोकांना अक्षरशः हादरवून सोडला आहे. विशेषतः तरुण मुलांना. सोशल मीडियावर, कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसमधल्या चर्चांमध्ये आणि अगदी घराघरात एकच चर्चा सुरू झाली आहे. नातेसंबंध इतके धोकादायक कसे बनले? प्रेम, विश्वास, लग्न या सगळ्या गोष्टींचा शेवट खून आणि गुन्ह्यात का होऊ लागला आहे? आज आपण कोणत्या एका व्यक्तीबद्दल नाही, तर एका वाढत्या ट्रेंडबद्दल बोलणार आहोत, जो समाजासाठी चिंतेचा विषय बनत राहिला आहे. मंडळी, काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात चर्चेत आलेलं नाव होतं राज रघुवंशी. नुकतंच लग्न झालेलं, भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहणारा एक तरुण, पण हनीमूनला गेलेल्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला. सुरुवातीला अनेकांना तो अपघात वाटला, पण तपास जसजसा पुढे गेला तसे धक्कादायक आरोप समोर आले आणि या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली. लोकांच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली, कारण ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात होता. ही चर्चा अजूनही संपत नाही, तोपर्यंत उत्तर प्रदेशातून आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, ज्याला सोशल मीडियाने ब्लू ड्रम केस म्हणून ओळखायला सुरुवात केली. या प्रकरणातील आरोप इतके भयावह होते की लोकांना विश्वास बसत नव्हता. एका नवऱ्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न, या घटनेने लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला. कारण अशा घटना आपण फक्त गुन्हेगारी चित्रपटामध्ये पाहिलेल्या असतात, प्रत्यक्ष आयुष्यात नाही. यानंतर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आले. सरकारी अभियंता असलेला एका व्यक्तीचा मृत्यू. सुरुवातीला अपघात वाटणारी घटना, पण तपासात अनेक वेगळे पैलू समोर आले आणि पुन्हा एकदा नातेसंबंध, विश्वासघात आणि गुन्हे या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. आता या सगळ्याच्या घटनांमध्ये भर पडली ती पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अगरवाल प्रकरणाची. मंडळी, या प्रकरणाने विशेषतः तरुणांना मोठा धक्का दिला, कारण इथे कोणताही कौटुंबिक वाद नव्हता, कोणताही दीर्घकाळ चाललेला संघर्ष नव्हता, तर आरोप असा होता की एका तरुणाला किल्ल्यावरून ढकलून देण्यात आले आणि त्यामागे प्रेमसंबंधाशी संबंधित कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत, न्यायालय अंतिम निर्णय येईल, पण या घटनेने समाजात अनेक प्रश्न निर्माण केले. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी आहे, पुरावे वेगळे आहेत, कायदेशीर प्रक्रिया देखील वेगळी आहे, पण सामान्य लोकांच्या मनात एक समान प्रश्न निर्माण झाला आहे. लोक एवढ्या टोकाला का जात आहेत? कारण मतभेद हे प्रत्येक नात्यात असतात, वाद प्रत्येक घरात होतात, भांडणही प्रत्येक जोडप्यात होतात. मग काही लोक थेट जीव घेण्याचा निर्णय का बरं घेतात? पूर्वीच्या काळात लोकांचं पटत नसलं तर वेगळं राहायचे, घटस्फोट घ्यायचे, नातं संपवायचे किंवा आयुष्याचा नवा मार्ग निवडायचे. पण आज काही घटनांमध्ये समस्या सोडवण्याऐवजी समस्या निर्माण करणारी व्यक्ती संपवण्याचा विचार केला जातो आणि ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. सोशल मीडियाने देखील या मानसिकतेवर परिणाम केला आहे. हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आज प्रत्येकाला परफेक्ट आयुष्य हवं असते, परफेक्ट पार्टनर हवा आहे, परफेक्ट रिलेशनशिप हवं आहे आणि वास्तव तसं नसतं. वास्तवात मतभेद असतात, जबाबदाऱ्या असतात, तडजोडी असतात, अडचणी देखील असतात, पण अनेक लोकांना या गोष्टी स्वीकारणं कठीण जात आहे. याहून मोठी समस्या म्हणजे भावनिक अपरिपक्वता. आज अनेक लोक प्रेमात पडतात, पण नातं सांभाळण्याची तयारी नसते, लग्न करतात पण जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी नसते आणि जेव्हा परिस्थितीचं नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा चुकीचे निर्णय घेतले जातात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, स्वार्थ. काही प्रकरणांमध्ये आर्थिक लाभ, काही ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीसोबतचं नातं, काही ठिकाणी प्रतिष्ठता, तर काही ठिकाणी स्वतःचं गुपित लपवण्याची धडपड, ही कारणं समोर येतात आणि मग एखादी व्यक्ती मानवतेच्या सीमाच ओलांडून जाते. पण मंडळी, या सगळ्या चर्चेत एक गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे बळी गेलेले लोक, त्यांची स्वप्न, त्यांची लोक, त्यांचं कुटुंब, त्यांचे आई वडील, त्यांचे मित्र, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं. एका व्यक्तीचा जीव जातो, पण त्याच्यासोबत अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. कल्पना करा, एक आई जिने आपल्या मुलाला मोठं केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याच्या लग्नाची स्वप्न पाहिली आणि अचानक तिला त्याचा मृत्यूची बातमी मिळाली. त्या वेदना शब्दात सांगणं अशक्य आहे. एका वडिलांची कल्पना करा, ज्याने आयुष्यभर कष्ट करून मुलाचं आयुष्य घडवले.
आणि एका क्षणात सगळं संपलं जातं आणि मग समाजात चर्चा सुरू होते. मीम्स तयार होतात, जोक्स तयार होतात, पण या कुटुंबाचं दुःख मात्र कायम राहतं. मंडळी, आज अनेक मुलं सोशल मीडियावर विनोद करताना दिसतात. लग्न करायचं की नाही, एकटं राहिलेलं बरं, आता विश्वास कोणावर ठेवायचा, अशा प्रतिक्रिया दिसतात. आणि खरं सांगायचं तर या प्रतिक्रिया अचानक आलेल्या नाहीत, या भीतीतून आलेल्या आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काही गुन्हेगार व्यक्तीच्या कृतीमुळे आपण स्त्री समाजाला दोष देता येत नाही. जसं काही पुरुष गुन्हे करतात म्हणून सर्व पुरुष गुन्हेगार होत नाहीत, तसंच काही महिलांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे सर्व महिलांकडे संशयाने पाहणं चुकीचं ठरलं. समस्या स्त्री किंवा पुरुष नसण्याची आहे, समस्या मानसिकतेची आहे, समस्या स्वार्थाची आहे, समस्या नैतिक मूल्याची अभावांची आहे आणि समस्या कायद्याची भीती कमी होण्याची आहे. नातं टिकवता येत नसेल तर ते नातं संपवण्याचे कायदेशीर मार्ग आहेत. घटस्फोट आहे, वेगळे राहण्याचे पर्याय आहेत, समुपदेशन आहे, कौटुंबिक न्यायालय आहेत, पण एखाद्याचा जीव घेणं कधीच पर्याय असू शकत नाही. केतन अगरवाल प्रकरण असो, राज रघुवंशी प्रकरण असो किंवा इतर कोणतेही प्रकरण असो, प्रत्येक घटना आपल्याला एकच संदेश देते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि जेव्हा तोच पाया तुटतो तेव्हा परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतात. आज गरज आहे नात्यामध्ये प्रामाणिकपणा वाढवण्याची, मतभेद संवादातून सोडवण्याची, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायद्याचा आणि मानवी जीवनाचा आधार करण्याची. कारण कोणताही वाद, कोणतंही प्रेम प्रकरण, कोणतंही लग्न, कोणताही संबंध एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा मोठा नसतो. मंडळी, तुमचं या विषयावर काय मत आहे? अलीकडच्या या अशा घटनांमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती योग्य आहे का, की आपण काही मोजक्या घटनांवरून संपूर्ण समाजाकडे पाहत आहोत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या विषयासोबत. धन्यवाद.